तातडीची मीटिंग भरवली मथुरेमध्ये कंसानं आणि विडा ठेवला, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला 10 गाव जहागिरी देऊन टाकले जाईल. महाराज कोणीच विडा उचलायला तयार नाही. गोविंद महाराज कोणीच विडा उचलायला तयार नाही. बाई एक उठली महाराज, धिप्पाड शरीराची राक्षसी. तिचं काय नाव आहे? पुतना मावशी उठली. पुतना मावशी म्हणली, महाराज लहान लेकराला मारायचं मोठ्याचं काम नाही म्हणे, पुरुषांचं काम नाही. आमच्यासारख्या महिलाच बस झाल्या म्हणजे लहान लेकराला मारायचं. कंस म्हणला बस खाली. निघाली कुठं? माझ्या शत्रूला मारायला. अगं तुझा अवतार बघ म्हणली, अवतार. तू जर अशी मारण्याकरता निघाली तर तुला कोण जवळ येऊ देईल? लेकरू तर लांब, पण मनुष्य सुद्धा, स्त्री सुद्धा तुझ्या जवळ यायची नाही. त्यावेळेस पुतना मावशी काय म्हणली? राजे कंस महाराज, तुम्हाला माहिती नाही, मी शरीरानं काळी असेल, केस विसटलेले असतील, नख वाढलेले असतील, दात बाहेर आलेले असतील, अकराळ विक्राळ माझं स्वरूप जरी असेल, पण तुम्हाला माहिती नाही माजलगाव मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फॅसिलिटी आहे. हा, वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी पार्लर आहे. त्या ठिकाणी जाईल. मी काय करेल? काळा असणारं शरीर गोर करेल. हा, एवढंच नाही, हे जे केस आहेत ना विसटलेले, त्याचा सुद्धा युकट बॉबकट काय म्हणतात ते करून घेईल. एवढंच नाही, सुंदर असं देवांगणेचं रूप त्या असणाऱ्या पुतना मावशीनं धारण केलं. तो विडा उचलला आणि पण मारण्याकरता, कशी मारशील तू? ते म्हणले मी माझं मी बघते. मग तिनं काय केलं? आपल्या दोन्ही स्तनामध्ये विष भरलं, कालकुट्ट नावाचं विष भरलं आणि पुतना मावशी देवांगणेचं रूप धारण करून गोकुळामध्ये आली. नामा म्हणे आली नंदाची आघरा, स्वरूप सुंदरा देवांगना. आली आणि हाक मारली, यशोदे, अय यशोदे. यशोदा म्हणते, हा आवाज तर आपल्या गोकुळातल्या एकाही बाईचा नाही. नेमका आवाज कोणाचा असेल म्हणून बाहेर येऊन पाहिलं. महाराज अप्सरेसारखं रूप होतं, देवांगणेसारखं सौंदर्य होतं तिचं. तिला विचारलं, कोण ग तू? त्यावेळेस ती पुतना मावशी म्हणते, अगं मी तुझी बहीण बहीण बहीण. त्यावेळेस यशोदा मनातली मनात विचार करते, मला सख्खी बहीण नाही, मला चुलत बहीण नाही, मला चुलत बहीण नाही. एवढंच नाही, मला मावस बहीण नाही, मला गुरु बहीण नाही, मी कोणाला मानलेलं बहीण सुद्धा नाही. एवढंच नाही, आजकाल एक बहीण आहे महाराज. कोणती बहीण? लाडकी बहीण तर आहेच हो, पण आणखी एक बहीण आहे महाराज. तिला वेगळंच नातं आहे थोडं. साखर बहीण आहे ना, आहे ना साखर बहीण. साखर बहीण सुद्धा नाही म्हणले मला. हा, कोणत्याच प्रकारची मला बहीण नसताना ही बहिणीचं नातं लावते म्हणले. चला असू द्या, लावते ना नातं. आली घरामध्ये, बसत्या करतात आसन दिलं आणि काय ग यशोदे, तुला मुलगा झाला म्हणे, सांगितलं नाही. तर सांगायचं नव्हतं तर पोस्ट तर टाकायची ना फेसबुक वरती, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. कोणती तरी पोस्ट सोडायची ना म्हणले. हा, नाही तुला सांगायचं तर नको सांगू, पण मला राहवलं नाही. माझ्या बहिणीला मुलगा झाला आणि मी शांत बसू? नाही राहवलं. कुठे ग तो? त्यावेळेस पुतना मावशी म्हणते, आपलं यशोदा मैया म्हणते, अगं ताई आत्ताच त्याला स्नान वगैरे घातलंय आणि पाळण्यामध्ये झोपी घातलंय. आणि हे शब्द कृष्ण परमात्म्याने ऐकले पाळण्यात. कृष्ण परमात्मा म्हणला, पहिलं गिराईक माझ्याकडे आलंय,
पहिल्या गिरायकाला दुकानदार झोपलेला राहील का? भोवणीचं गिरायक असेल तर भोवणीचं गिरायक पोट्यात कवायना पण वस्तू दिल्याशिवाय तो दुकानदार राहत नाही. विकायचीच, पोट्यात कवायना पण विकायची. आणि पहिलं गिरायक, पहिल्या गिरायकाला जर मी झोपलेलो राहिलो, कधी कंस मारायचा आहे असं म्हणल्यानंतर मग महाराज लगेच रडण्याचा आवाज केला. रडण्याचा आवाज आल्याबरोबर यशोदा धावत गेली, पाळण्यातून कृष्ण परमात्म्याला उचललं आणि त्या पुतना मावशीच्या मांडीवरती दिलं. मांडीवरती दिल्यानंतर म्हणले, बस ताई मी आता चहा करून घेऊन येते. चहा करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये गेली. पण हिला घाई झाली होती. कोणाला? पुतना मावशीला. कारण हिला काय देवाच्या दर्शनाची आस नव्हती. हिला कृष्णाचा काटा काढायचा होता. मग तिने काय केलं महाराज, पदर असं झाकला आणि स्तनपान करायला सुरुवात केली. आणि 6 दिवसाचे कृष्ण परमात्मा असणारे त्या कृष्ण परमात्म्याला पहिल्यांदा काय प्यावं लागायले? विष प्यावं लागायले. म्हणून कृष्ण परमात्म्याने काय केलं? विष पचवण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. लगेच संपर्क साधला भोलेनाथा बरोबर. भोलेनाथाला कॉन्टॅक्ट केला. भोलेनाथ, भोले बाबा लवकर इकडे या. आणि भोलेनाथाचं स्मरण केलं आणि विष जशाला तसं ट्रान्सफर त्यांच्या खात्यावरती जमा केलं. पहिल्यांदा विष, नंतर दूध, नंतर रक्त आणि शेवटी पंचप्राण ओढायला सुरुवात केली. त्यावेळेस पुतना मावशी काय करू लागली? पदराच्या बाजूला कृष्णाला ढकलू लागली. बरं नुसतं ढकलत नव्हती. 6 दिवसाचा कृष्ण, त्या कृष्णाला ती काय म्हणायची? सोड सोड सोड. कृष्ण काय म्हणला असं? कृष्ण म्हणला, मावशी एक तर मी धरीत नाही आणि धरलं तर सोडित नाही. काय म्हणला कृष्ण? एक तर मी धरीत नाही, धरलं तर सोडित नाही. महाराज काय करावं काही कळेना. मूळ स्वरूप तिचं प्रगट होऊ लागलं. गावाच्या बाहेर आली आणि धाड पडली, जमिनीवरती पडली आणि पुतणेचा वध झाला. आणि असं म्हणतात त्या पुतणेचं शरीर 12 योजन होतं. 12 योजन म्हणजे किती किलोमीटर? गणित तुम्हीच लावा. हा समजा 12 कोस. किती किलोमीटरचा एक कोस? किती किलोमीटरचा एक कोस? 4. कोण 4 म्हणते, कोण 3? 4 किलोमीटरचा. पण 4 किलोमीटर जर आपण 4 किलोमीटरचा एक कोस, मग 12 कोस शरीर पडलं. किती पडलं किलोमीटर? 48. 48 किलोमीटरचं शरीर होतं. कोणाचं? पुतना मावशीचं. 48 किलोमीटरचं शरीर. आणि धाड की मग बघा तिचे हात केवढले असतील, पाय केवढले असतील, डोकं केवढं असेल. आणि तिच्या छातीवर हा कृष्ण परमात्मा 6 दिवसाचा केवढूसा असेल. हा त्या असं म्हणतात त्या कृष्ण परमात्म्याला शिड्या लावून खाली काढून घेतलं आणि तिचे तुकडे तुकडे करून तिला अंगणी डाग दिला आणि ते संस्कार केले. पुतणेचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की